कांदा निर्यातीवरील 50% आता रोड टेप सवलत घटवण्यात आलेली आहे। आतापर्यंत कांदा निर्यातीवर 1.9% प्रोत्साहनात्मक निधी देण्यात येत होता, मात्र आता तत्काळ प्रभावाने ही सवलत 50% घटवली। 0.95% इतकी प्रोत्साहनात्मक निधी मिळणार आहे। कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी रोड टेपची सवलत देण्यात येत होती। या केंद्राच्या निर्णयामुळे कांदा निर्यात आणि कांदा प्रक्रिया उद्योगांना फटका बसण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। आपल्या सोबत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेचे नेते आहेत। 50% आता रोड टेप सवलत जी आहे ती घटवण्यात आलेली आहे। आता केंद्र सरकारमध्ये जे अधिकारी तिथं बसलेले आहे किंवा हे मंत्री जे निर्णय घेत आहे यांचं डोकं ठिकाणी आहे अशी म्हणण्याची वेळ आमच्या शेतकऱ्यांना आली आहे। संपूर्ण 2025 वर्ष आम्ही 40 साठवलेला कांदा तोही आमचा लूटभावात विकला गेला। आता कांद्याच्या निर्यातीवर तो जो काही रोड टेप म्हणून जे सबसिडी दिली जाते निर्यातदारांना, ही अधिक करून 4-5% तरी किमान करायला पाहिजे होती। ती आधी 1.90% होती, ती आता घटून 0.95% केलेली आहे, म्हणजे निम्मी केलेली आहे। हा जो तुगलकी निर्णय सरकारकडून घेतला जातो, ह्या निर्णयाचं सातत्याने शेतकऱ्यांना मोठं नुकसान होत आहे। कांदा येतो तो सडलेली वस्तू ते ठेवता येत नाही ना, ते खराब म्हणून फेकण्यापेक्षा 2 पैसे कधी पात्रात मिळावं म्हणून काळ करून घेतात शेतकरी। हो, याच्या पलीकडे काय करणार? हा खर्च जर निघतच नाहीये, शासनाने त्वरित त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा। अधिवेशन चालू आहे, केंद्र सरकारला पाठपुरावा करावा। खर्च 2-2.5 हजार रुपये वर्षाला एका क्विंटलला खर्च होतो आणि तो भाव जर 700-800 रुपये देत असेल तर शेतकरी आजही कर्जबाजारी कर्जाच्या घाईत लुटलेले। या सरकारने विचार केला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांचा। या केंद्राने बी आणि राज्यातल्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपला विचार केला पाहिजे। शेतकऱ्यांना इच्छा होती आता का भाव वाढून येतील, आता त्यात आता सरकारने असा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी अजून अडचणीत येणार। आता कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। कर आणि शुल्क परतावा योजनेत 50%ची कपात। निर्यात खर्च परतावा कमी झाल्यानं निर्यातदारांचा खर्च वाढणार। देशांतर्गत बाजार निर्यात थांबवल्यास स्थानिक बाजारात आवक वाढून दर घसरणार। मुख्य फटका नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्याला बसण्याची शक्यता। आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांदा महागणार। पाकिस्तान तुर्कीसोबत स्पर्धा कठीण होणार।